राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगला शाब्दिक वाद रंगलेला आहे आणि हा वाद नेमका कशामुळं रंगलेला आहे आज हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके, नेमकं हे काय सुरू आहे तुमच्या दोघांमध्ये? हा वाद नेमका कधीपासून सुरू झाला? हे बघा, मला एक ओबीसी बांधवांनी एक गाडी भेट दिली आणि ती गाडी भेट देण्यामागचं कारण असं होतं की तुमचा प्रवास आणि तुम्ही रात्रंदिवस जे ग्रामीण भागामध्ये फिरताय आणि माझी जुनी गाडी खूप अनयुज्ड झालेली होती, तिच्यात छतातून पाणी गळत होतं, मेंटेनन्स खूप मोठा होता. त्यावेळी लोकांनी गाडी दिल्यानंतर आणि त्याच दरम्यान एक ओबीसीच्या महाज्योतीच्या अंतर्गत PhDच्या मुलांना जे स्टायपंड संदर्भात अजितदादा किंवा अर्थ खात्याकडून निधी मिळत नव्हता महाज्योतीला निधी द्यायच्या वेळी दुजाभाव केला जात होता. एका बाजूला सारथीला निधी मिळतो, उपलब्ध होतो, त्याच्या तुलनेमध्ये महाज्योतीकडे दुर्लक्ष होत होतं. आणि मी एक ओबीसीचा कार्यकर्ता आणि PhDच्या मुलांचे सारखे कॉल मला होते, म्हणून मी अर्थमंत्र्यांना उद्देशून एक प्रेस केली. त्यानंतर अमोल मिटकरी नावाच्या माणसानं राष्ट्रवादीच्या मला YZ याच्या गाडीचा नंबर ठेवा अशा पद्धतीचं त्यांनी आणि परत खूप खालच्या स्तरावर कमरेखालची भाषा वापरून यांनी मला एकदम खालच्या मी प्रश्न काय उपस्थित केले होते, ओबीसीला निधी मिळाला पाहिजे. मी प्रश्न काय उपस्थित केले होते की ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांना एक मुलींना एक वसतिगृह निर्माण झालं पाहिजे. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना अजितदादांनी दिले, ना अजितदादाच्या प्रवक्त्यांनी दिले, ना अजितदादाच्या एखाद्या आमदारानं मंत्र्यानं पुढे येऊन दिले. आणि अमोल मिटकरी आणि त्यांची सगळी पिलावळ अजितदादा पवारांची खूप मोठी टीम माझ्यावरती सोडली त्यांनी. अरे मी शोषितांचा, वंचितांचा, ओबीसीचा आवाज आहे, भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही NTमध्ये मोडतो, विजय NTमध्ये मोडतो. काय आहे, विजय NTला ट्रायबल म्हणतात, आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात, आम्ही डोंगराला वाड्या वस्तीवर कुशीला राहतो. त्यामुळे आमची भाषा, मग तू शिव्या जर आम्हाला देत असशील तर आमच्याकडे शिव्या नाहीत असं याला म्हणायचं का? आत्ता येऊ घातलेल्या 1-2 दिवसात मी अमोल मिटकरीच्या गावात जाणार आहे. गावात जाण्याचं कारण असं आहे की सूरज चव्हाण नावाचा एक अजितदादाचा कोणतरी त्याला कोण ओळखत पण नाही, त्या माणसानं एक मला चॅलेंज केलेलं आहे, यानं पण चॅलेंज केलेलं आहे की तुझ्या पार्श्वभागावरती आम्ही YZ उठवू. कसा पार्श्वभागावर माझ्या YZ उठवतो ते मला बघायचं आहे. तुझ्या नेत्याच्या अजितदादा पवार हा जो चोरांचा, दरोडेखोरांचा, कारखानदारांच्या पक्षाचा प्रमुख आहे, त्याच्या गावामध्ये मी जाऊन आलो आहे. 2-3 छोट्या मोठ्या सभा घेतलेत, बारामतीत जाऊन प्रेस केली, त्यांनी आव्हान दिल्यानंतर. आता परत वेळ पडली तर पुढच्या 4-5 दिवसानंतर परत मी बारामतीत जाणार आहे. पण ह्या अमोल मिटकरीची काय लायकी आहे, काय अवकात आहे, त्यानं प्रेसमध्ये सांगितलं आहे की माझ्या गावची ग्रामपंचायत आणि पॅनल मी आणलं आहे. त्या अमोल मिटकरीच्या गावात जाऊन तिथल्या त्या पॅनलबरोबर बैठक करून बसून सरपंच, त्या परिसरातले नेते सगळ्यांना भेटून येणार आहे. आणि ह्याची काय अवकात आहे, ह्याला काय म्हणून अजितदादा पवारांनी त्या विधान परिषदेमध्ये घेतलं आहे याचं मी ऑडिट करणार आहे. त्याने माझे कितीही पर्सनल गोष्टी काढू द्या. माझी एक पर्सनल गोष्ट काढली की मी अजितदादा पवारच्या अंगावर यांनी जो एक राजकारणी म्हणून, पुढारी म्हणून किंवा राष्ट्रवादीचा नेता म्हणून किंवा महाराष्ट्रात मीच कसा शहाणा आहे आणि मलाच कशी अक्कल आहे हे जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना अजितदादा पवारला मी उघडं नागडं केल्याशिवाय राहणार नाही. आज एक तुमचं एक त्यांनी व्हिडिओ ट्विट केलेलं आहे, तुम्ही तुमच्या ड्रायव्हरचा सुद्धा पगार थांबवलेला आहे असं त्या व्हिडिओमध्ये होतं. हे बघा, मी जसा जसा ओबीसीचा, विजय NTचा आवाज उठवत जाईल, त्यांच्या हक्क अधिकारावर बोलत जाईल, मला हे टार्गेट केलं जाणार आहे हे मला अपेक्षित आहे. तो माझ्या समाजाचा कार्यकर्ता आहे. तो माझ्याकडं ज्यावेळी आला, ज्यावेळी त्यानं माझ्याकडे ड्रायव्हिंग केलं त्यावेळी मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी माझ्याकडं नव्हते त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी ऑनलाईन त्याला 5,000, 10,000, 2,000, 1,000 असे पैसे दिलेले आहेत. दुर्दैव माझं एवढंच की त्याला पैसे दिलेले एखाद्या कागदावरती मी सही घेऊ शकलो नाही, कारण रोहित पवार, अजित पवार यांच्यासारख्या माझ्याकडे कुठं कारखाना नाही किंवा बारामती ॲग्रो किंवा कुठली काही संस्था नाही की जेणेकरून ड्रायव्हरला पगार दिलेलं रेकॉर्ड मेंटेन नाही माझ्याकडं. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ह्याला जर आर्थिकच जर विषय होता, पैसेच ह्याला जर मागायचे होते, त्याच्याच गावातल्या लोकांनी लोकवर्गणी काढून तो जो मागतोय ना त्याच्या दुप्पट पैसे दिले असते. समजा मी दिलो नाही असं समजा, तरी त्या गावातल्या लोकांनी पैसे द्यायचे. अजूनही आत्ताही त्यानं सांगावं 5 मिनटात त्याच्याच गावातले त्याच्या शेजारचे लोक त्याला पैसे देतील, कारण मी शोषितांची, वंचितांची, गावगाड्यातल्या ओबीसींची चळवळ लढतोय, लढाई लढतोय. त्यामुळं असे पर्सनल अटॅकनं मी थांबणारा, माझं मॉरल डाऊन होईल
किंवा मी बोलायचा बंद होईल, अजिबात नाही. ह्या पवार फॅमिलीनी महाराष्ट्र कसा वेठीस धरला आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीवरती कसा डाका घातला आहे, महाराष्ट्राची तिजोरीवरती कसा दरोडा घातला आहे, हे मी महाराष्ट्राला सांगत राहणार आहे. होळकरांच्या जमिनी कुणी लाटल्या, कशा लाटल्या, हेही मी सांगेन. रयत शिक्षण संस्था कशी ताब्यात घेतली, रयत शिक्षण संस्थेवर हे सगळी पवार फॅमिली कशासाठी आहे, हे मी सांगणार आहे महाराष्ट्राला. साखर संघावर यांचं नियंत्रण, कुस्तीगीर संघावर यांचं नियंत्रण, कबड्डी संघावर यांचं नियंत्रण. का हो, इतर लोक नाहीत महाराष्ट्रामध्ये? हे सगळं ऑडिट होणार. मग मला त्यांनी गोळ्या घातल्या, दगडं घातली, मला काही केलं, मला कितीही त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू द्या, मला एकदा बदनाम करा. या मिटकरीला आता सुरुवात मिटकरीने केली, एंड आम्ही करणार. तुम्हाला झाकण झुल्याचा सुद्धा पुरस्कार देण्यात यावा असं त्या ट्विटमध्ये नमूद केलेलं होतं. त्यानं काहीही म्हणू द्यावं, आमची शिव्यानं सुरुवात होते. आम्ही गुन्हेगार जमाती आम्हाला म्हटलं जातं, विमुक्त जाती. या विमुक्त या शब्दाचा अर्थ ह्या अजितदादाला जर माहीत असेल आणि ह्या अमोल मिटकरीला जर माहीत असेल ना, मी सर्व सोडून देईन. अहो, ह्यांना काय माहिती आहे समाज, सामाजिक न्याय, विमुक्त जाती म्हणजे कोण, त्यांच्यावर काय बेतली, काय हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट, ह्या मिटकरीला माहीत असेल म्हणताय का तुम्ही? कधीही डिबेटला माझ्यासमोर बसावं, याने संविधानिक भाषेत बोलावं. हा जर शिव्या देत असेल ना, त्याने एक शिवी दिली ना, आम्ही 10 शिव्या देणार. बघू काय होतं आहे. अजितदादाचा तुम्ही आत्ता उल्लेख केलेला आहे की निधी वगैरे मी मागितला होता. अशा अनेक दिवसापासून चर्चा आहेत की अजित पवार हे आमदारांना देखील निधी देत नाही आहेत, असं काही तुमच्या कानावर आलेलं आहे का? आम्ही ह्या चर्चा कशाला अहो, मीडियात तुम्ही दाखवताय ना, एकनाथ शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांची नाराजी आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय ना. हे बघा, विषय असा आहे, माझं एकच म्हणणं आहे आणि माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, भाजपला सुद्धा एक विचार नाही. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली, हा काय नाही आहे. आम्ही मतदान करायचं यांना, आमच्याकडे ऑप्शन नाही, आम्ही फेसलेस आहोत, आमच्या वॉईसला तुमच्या दरबारी जागा नाही, म्हणून आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायचं, तुमच्या मागं उभं राहायचं, तुम्हाला मतदान करायचं आणि सत्तेत आल्यावर ज्या म्हातारीसाठी वाहिलं राहिलो तेच आमच्या वाट्याला परत आणताय तुम्ही. हा सवाल आहे, भाजपला सवाल आहे, काय तुमच्यावर एवढी आर्थिकता आहे? तुम्ही अजितदादाला घेताय, उद्या शरद पवारला घेणार, परवा सुप्रिया सुळेला घेणार, तेरवा रोहित पवारला घेणार. हे काय गौडबंगाल आहे? यांना थांबू द्या ना जरा, विरोधी पक्षामध्ये काम करू द्या, चळवळ उभी करू द्या, शोषितांच्या वंचितांच्या वाड्यावर वस्त्यावर जाऊ द्या. का हो, पवार फॅमिली बिझनेसमध्ये पार्टनर, अदानीपासून अंबानीपासून बाबा कल्याणीपर्यंत, पंचशील ग्रुपपर्यंत कशाला लागते यांना पार्टनरशिप? जेवढ्या MIDC महाराष्ट्रामध्ये निर्माण होतात, त्या MIDCमधल्या उद्योगामध्ये यांचे शेअर्स असतात. का बरं असतात? आणि यांच्याकडे कुठून आले पैसे? महाराष्ट्राच्या तिजोरीवर हे दरोडेखोर, आणि यांनी बिझनेस करावा ना, बिझनेसमॅन व्हावं मोठंच्या मोठं. मला सांगा, बिझनेसमॅन व्हावं आणि ऐका, बिझनेसमॅन होत असताना त्यांनी काय पैसा कमवायचा तो कमवावा ना. आणि हा पैसा कमवत असताना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शोषिताच्या वंचिताच्या, काय म्हणतं प्रियांबल, सामाजिक न्यायासह समता. तुम्ही आर्थिक नियोजनं मोठी मोठी करताय, पण आम्हाला सामाजिक न्याय द्या ना. किती पारद्याची पाल असतील हो या महाराष्ट्रामध्ये. बेरड बेडर रामोशी समाजाला आजही घरं उपलब्ध होत नाहीत, किंवा त्यांच्या मुलांना, लेकीबाळींना आजही 10वीच्या पुढे शिक्षण घेता येत नाही. कुणाचा कटाप आहे हो महाराष्ट्रामध्ये? शिक्षण गळतीमधलं प्रमाण कुणाचं आहे? याचा अभ्यास या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याकडं, महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडं आहे. का बरं तो OBCच्या लोकांना, VJNTच्या लोकांना निधी देत नसेल? या प्रश्नाची उत्तरं पाहिजे होती ना आम्हाला. वाद व्हायचं कारण काय आहे? हे होते लक्ष्मण हाके, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.